झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सचा 99 वर्षांचा भाडेपट्टीचा करार संपल्यानंतर महापालिकेने हे मैदान ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारण्याच्या सूचना महापौर सुनील प्रभू यांनी केल्या आहेत। मात्र या उद्यानाच्या निमित्तानं बाळासाहेबांच्या स्मारकाचाही घाट शिवसेनेनं घातल्याचं पुढे आलंय। या निमित्तानं रेसकोर्सचा इतिहास पुन्हा एकदा ताजा झालाय। यावरचाच हा विशेष रिपोर्ट। 250 एकर परिसरात पसरलेला मुंबईतील हा महालक्ष्मी रेसकोर्स सामान्य लोक फक्त हिंदी चित्रपटांमध्येच पाहत आलेत। जर मुंबईच्या महापौरांच्या इच्छेप्रमाणे सर्व सुरळीत पार पडलं तर सामान्य मुंबईकरही या रेसकोर्सच्या जागेत मनसोक्त फिरू शकणार आहे। 99 वर्षाच्या करारावर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ही जागा बीएमसीने दिली आहे, ज्याची मुदत 31 मे रोजी संपते आहे। त्यामुळे ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क उभारण्याची कल्पना महापौरांनी मांडली आहे। मुंबई शहरातील मोकळा भूखंड हा शहराची गरज आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की रेसकोर्सच्या संबंधी आयुक्तांनी पुन्हा या सगळ्या भूखंडाला रिव्ह्यू करू नये आणि मला असं वाटतं की मुंबई शहरासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक मोठं उद्यान या रेसकोर्सवरती डेव्हलप करावं, जेणेकरून सामान्य मुंबईकराला या ठिकाणी फिरता येईल। महालक्ष्मी रेसकोर्स 1883 मध्ये बांधण्यात आला। यासाठी सर खुसरो वाडिया यांनी जमीन दान केली। बीएमसीच्या मालकीचा असलेला हा रेसकोर्स 1914 मध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षाच्या भाडेपट्टी करारावर देण्यात आला, ज्याची मुदत 31 मे रोजी संपणार आहे। 250 एकर परिसरात पसरलेल्या या जागेची बाजारभावानुसार किंमत सुमारे 15,000 कोटी रुपये होते। सोन्याहून अधिक किमतीची महालक्ष्मी रेसकोर्सची ही जागा रॉयल वेस्टर्न इंडिया क्लब सहजासहजी सोडण्याची शक्यता नाही आहे। त्यामुळेच लीज वाढवून घेण्याचे प्रयत्न आता क्लबकडून सुरू झालेले आहेत। मोजक्या उच्चभ्रू लोकांच्या मौज मजेसाठी चालणाऱ्या घोड्यांच्या शर्यती आणि त्यावर चालणारी बेटिंग एवढ्यापुरता मर्यादित वापर आतापर्यंत रेसकोर्सचा होत आलाय। बीएमसी प्रशासनानं ही जागा ताब्यात घेऊन त्याचा विकास केल्यास ही बाब सामान्य मुंबईकरांच्या मनाला भावणारी अशीच आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।